बीडमध्ये काय नेमका बिंदू नामावलीचा घोटाळा आहे आणि कशा पद्धतीने तुमचा काय आक्षेप आहे, काय नेमके आरोप आहेत? 14 वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावलीचा प्रश्न उद्भवला आहे। ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या चालू होत्या त्यावेळी त्या काळामध्ये 14 मध्ये ज्यावेळी सगळे शिक्षकांनी मागणी केली बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला यायचं आहे परत सगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून, त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते, इथं आबू शेठ होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आणि संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती होते। त्या काळामध्ये ही सगळी भरती इथं सगळे समावेशनाचं काम केलं यांनी, आणि ते फुकट नाही झालं। त्या काळामध्ये प्रत्येक जणाचे 3 लाख रुपये घेतले गेले, 1300 लोकांचे 3 लाख रुपये म्हणजे जवळपास 39 कोटी रुपयाचा घोळ त्या माध्यमातून झाला त्यावेळी 2014 मध्ये। आणि 2014 पासून ते 2024 आजपर्यंत बिंदू नामावलीचा विषय कुठंच निघाला नाही, आणि तो आज निघाला। म्हणजे जातीमध्ये ते निर्माण करायची आणि एक वेगळा विषय घ्यायचा, अशा प्रकारचं वातावरण बीडमध्ये निर्माण झालं। अरे पण ज्यावेळी आणले तुम्हीच घेतले, आणि आज तुम्ही बिंदू नामावलीचा विषय घेत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची तुम्ही दिशाभूल करताय, राज्याच्या मुख्यमंत्र्याची दिशाभूल करताय। या माध्यमातून आम्ही मंगळवारी शिक्षकाचं एक शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहेत, शिंदे साहेबाला भेटणार आहेत, ओबीसी व्हीजीएनटीचे मंत्री अतुल सावे साहेबाला भेटणार आहेत, आणि ग्रामविकास मंत्र्याला पण भेटणार आहेत। हे सगळे शिक्षक घेऊन शिष्टमंडळ जाऊन आमची व्यथा मांडणार आहेत। आम्ही आलो आहे, आम्ही त्यांच्याचमुळं आलो आहे, आणि आम्ही आता जाणार कुठं? त्याच्यामुळं हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे। ज्यावेळी 1300 शिक्षक या म्हणजे 2014 मध्ये आले, त्यातले फक्त 179 शिक्षक वंजारी आहेत, आणि 80-90 शिक्षक व्हीजीएनटीचे आहेत सगळे, आणि बाकीचे सगळे शिक्षक ओपन कॅटेगरीचे असतानासुद्धा एवढी सगळी प्रक्रिया केल्यानंतर आज तुम्ही व्हीजीएनटीच्या संदर्भातल्या शिक्षकाचं तुम्ही आज बिंदू नामावलीचा विषय करता, हे 100% चुकीचं आहे। तुमच्याकडे जागा नसत्या तर तुम्ही घ्यायला नव्हतं पाहिजे। मनी लँड्रिंग झाले खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला, आणि त्यामुळे त्या पैशाच्या पोटी तुम्ही घेतलं आहे। आमचं असं स्पष्ट मत आहे, जर घेतलं नसतं आम्ही होतो त्या ठिकाणी सुखी होतो, आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्याला मंगळवारी भेटणार आणि या सगळ्या व्यथा मांडणार आहे। ज्यांनी केलं आहे, जर चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, आमची स्पष्ट भूमिका आहे।